Question number 45. The difference of the sum of the prime numbers and the sum of the composite numbers in between 11 to 20 is completely divisible by which of the following numbers. खालीलपैकी बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, 11 ते 20च्या दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणकोणत्या संख्यांनी निश्चित भाग जातो, पूर्ण भाग जातो. तर या ठिकाणी बघा आपल्याला आता 11 ते 20च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या बघा. दरम्यान म्हटलं आहे म्हणून 11 येणार नाही, 13, 17, 19 यांची बेरीज 9 7 13, 9 7 16 आणि 3 19, 9 आजच्याला 1, 3 आणि 1 4, 49 आली. संयुक्त संख्या बघा 12, 14, 15, 16 आणि 18 यांची करायची बेरीज. 8 आणि 7 14 आणि 5 19 आणि 4 23 आणि 2 25, आजच्याला 2, 1 2 3 4 5, 5 आणि 2 7 75 येते. 75मधून 49 गेले, तुमचे उरतात 26 आणि 26ला 2ने भाग जातो, 13ने भाग जातो, म्हणजे पर्याय नंबर ए, ऑप्शन नंबर 4 ए आणि डी या दोघांनी त्या ठिकाणी तो डिव्हिजिबल आहे. क्वेश्चन नंबर 46. इन फिगर line AB parallel line CD, line PR is their transversal. If we draw the angle bisectors of both of the alternating angles, then quadrilateral PQR is formed. Name the type of quadrilateral PQRS. हा जो PQRS आहे याची या ठिकाणी आपल्याला प्रकार ओळखायचा आहे कोणता आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला करायचं काय, आता नीट लक्षात घ्या. बघा आपल्याला या ठिकाणी नेमकं काय करायचं आहे की हा जो काही ऑपोजिट अँगल आहे हा आणि हा आपल्याला सेम दाखवायचा आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला काय म्हटले की इफ वी ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ द बोथ पेअर्स ऑफ अल्टरनेटिव्ह अँगल्स देन फॉर्म क्वाड्रिलॅटरल PQRS. म्हणजे दोन समांतर रेषांना एक छेदिका दिली PR, त्यानंतर तयार होणारे जे काही व्युत्क्रम कोण आहेत ते व्युत्क्रम कोणांचे आपण कोनदुभाजक काढले आणि ते कोनदुभाजक एकमेकांना छेदून एक चौकोन तयार होतो. त्या चौकोनाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर याचा प्रकार कोणता असेल नीट लक्षात घ्या. याचा प्रकार हा राईट अँगल क्वाड्रिलॅटरल आहे. का, तर या ठिकाणी बघा याचं मेजर आणि याचं मेजर सेम असेल. का, तर हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेटिंग अँगल आहे. तसंच याचं मेजर आणि याचं मेजर कसं असेल, सेम असेल. कारण हे अल्टरनेटिंग अँगलचे हाफ पार्ट्स आपल्याला दिले आहेत, बरोबर. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच्यातला अर्धा भाग आणि याच्यातला अर्धा भाग, कारण यांची दोघांची बेरीज 180 येते. याच्यातला अर्धा भाग आणि याच्यातला अर्धा भाग दोघांची बेरीज 90 येईल. याच्यातला अर्धा भाग याच्यातला अर्धा भाग दोघांची बेरीज 90 येईल, बरोबर. हे दोघं सारखे आहेत, हे दोघं सारखे आहेत, म्हणजे हा 90 अँगलचा आला, हा 90चा आला, हा पण 90चा असेल, हा पण 90चा असेल. म्हणजेच हा काय आहे तुमचा राईट अँगल क्वाड्रिलॅटरल त्या ठिकाणी आहे असं आपण सांगू शकतो. आणि लक्षात ठेवा अँगल बायसेक्टर जर काढले आपण अल्टरनेटिंग अँगलचे आणि ते बायसेक्ट करून जो क्वाड्रिलॅटरल तयार होतो तो राईट अँगल क्वाड्रिलॅटरल त्या ठिकाणी तयार होतो. क्वेश्चन नंबर 47 बघा. द डायमीटर ऑफ अ व्हील ऑफ अ मिनी बस इज 0.7 मीटर. फाइंड द डिस्टन्स कवर्ड बाय द व्हील इन 5000 रोटेशन. तर आपल्याला त्याचा पेरीमीटर म्हणजे परिघ काढून घ्यायचं आहे. आणि परिघ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 2 गुणिले पाय म्हणजे 22/7 गुणिले R म्हणजे तुमच्या 0.7 आणि किती त्या ठिकाणी रोटेशन होत आहेत 5000ने. याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचे आहे. 7 1 7, 7 1 7, 0.1 म्हणजे 0.1 जर आपण कॅन्सल केला तर हा एक 0 कॅन्सल होईल, कारण 1/10 येईल. हा 0 कॅन्सल होईल. आता काय काय उरलं, 22 दुने 44, 44 गुणिले 500, 44 44 × 500 म्हणजे याचा अर्थ 0
0 4 पंचे 20 हातच्याला 2 4 पंचे 20 आणि 2 22 22,000 मीटर म्हणजे 22 किलोमीटर. बघा या ठिकाणी डायमीटर दिला आहे आपल्याला, म्हणजे हा 2 आपल्याला घ्यावा लागणार नाही. नुसता पाय गुणिले डी म्हणजे 22/7 गुणिले डायरेक्ट आपण काय घेऊ, त्याचं डायमीटर घेणार आहे. म्हणजे याचा अर्थ याला आपण 2ने डिवाईड करू, म्हणजेच 11,000 आलं. म्हणजेच 11 किलोमीटर त्या ठिकाणी त्या मिनी बसने अंतर त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं. क्वेश्चन नंबर 48. The measure of an angle is 140. Then which of the following statement is not true? Can draw its complementary angle. याचं कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजेच कोटिकोण आपण काढू शकतो का? अजिबात नाही. कॅन ड्रॉ इट्स सप्लिमेंटरी अँगल. येस. कॅन ड्रॉ द अपोजिट अँगल. नाही. इज नॉट ट्रू असं विचारले, बरोबर. काढू शकतो आपण त्याचा अपोजिट अँगल बी काढू शकतो. कॅन ड्रॉ इट्स लिनियर पेअर अँगल. येस. सप्लिमेंटरी काढू शकतो. फक्त कोणता काढू शकत नाही? कॉम्प्लिमेंटरी काढू शकत नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 घेऊ शकतो. पुढचा प्रश्न 49. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स पी इज -5/9 ऑन द नंबर लाईन. द डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज 4. देन विच इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू. करेक्ट. चूज करेक्ट 2 ऑप्शन्स. एका नंबर लाईनवर आपल्याला -5/9 नावाचा एक पी बिंदू दिला आहे आणि त्याच्यापासून क्यू हा बिंदू 4 अंतरावर आहे. तर क्यू बिंदूचे आपल्याला कोएफिशियंट म्हणजेच त्या ठिकाणी त्याचे निर्देशक काढायचे. ते कसे काढायचे? तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 4 सेंटीमीटर अंतर आहे. डिस्टन्स पी क्यू आपल्याला दिलं आहे. डिस्टन्स पी क्यू किती दिलं आहे? 4. म्हणजे दोघांच्या कोएफिशियंटचे आपल्याला काय दिले आहे, त्या ठिकाणी ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन दिली आहे, बरोबर. मग आता बघा या ठिकाणी आपण काय सांगू शकतो. समजा एक नंबर लाईन आहे. या नंबर लाईनवर आता या ठिकाणी समजा हा 0 आहे. -5/9 इकडे असेल. किती पार्ट करायचे आहेत? 9. आणि काय घ्यायचे आहेत? -5 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि याच्यातले किती घ्यायचे आहेत? 1 2 3 4 आणि हा 5. इथे येतो पी. आणि याच्यापासून आता 4 एकक अंतरावर आहे. म्हणजे याचा अर्थ काय बघा, आपण काय करू शकतो, -5/9 मध्ये +4 करायचा किंवा -5/9 मधून -4 करायचा. आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन शोधायचे. साधी आणि सोपी पद्धत. एकदा +4 करायचं, एकदा -4 करायचा. म्हणजे काय होतील बघा, तुमचे 9 चोक 36, 36 आणि 5 गेले. 36मधून 5 गेले, उरले तुमचे 31. -31/4 हा एक असेल. आणि 9 चोक 36, 36 आणि 5 -41 हा प्लस असेल. आणि हा -41/9 असेल. आणि हा +31/9 असेल. मग आता बघा इथं काय करायचं आपल्याला, दोन ऑप्शन काय विचारले, तर एक डावीकडे असेल, एक उजवीकडे असेल. कारण नेमकं आपल्याला सांगितलं नाही हा क्यू राईट हँड साईडला आहे का लेफ्ट हँड साईडला आहे. पुन्हा नीट लक्षात घ्या बघा. साधन सोपं आपल्याला करायचं काय आहे, -5/9 मध्ये एकदा +4 करायचं आहे आणि -5/9 मध्ये एकदा -4 करायचं आहे. म्हणजे इथं किती होतील तुमचे? 9 चोक 36, 36 वजा 5 31/9 होतील. इथं 9 चोक 36 आणि 5 -41/9 असतील. आणि आता आपल्याला यांना काय करायचं आहे, डिवाईड करून घ्यायचं आहे. तर 9 त्रिक 27, उरले 4/9, 4/9 म्हणजेच ऑप्शन नंबर किती? 2. इथं बघा 9 चोक 36 -4 5/9 -4 5/9
म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 आपल्या ट्रू आहेत. क्वेश्चन नंबर 50. बाय मेल्टिंग ऑफ अ सॉलिड क्युबाइड ऑफ लेंथ 60 सेंटीमीटर, ब्रेड्थ 11 सेंटीमीटर, हाईट 10 सेंटीमीटर, हाऊ मेनी सॉलिड कॉइन्स ऑफ 0.2 सेंटीमीटर थिक अँड 2 सेंटीमीटर इन डायमीटर कॅन बी फॉर्म. कॉइन्स विचारलेत, बरोबर, आणि त्याचा डायमीटर दिला आहे आपल्याला, त्यानंतर त्याचा थिकनेस दिला आहे, बरोबर. मग आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला बघा, प्रश्न नीट समजून घ्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी. 16 सेंटीमीटर लांबी, 11 सेंटीमीटर रुंद, 10 सेंटीमीटर उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती वितळून त्यापासून 0.2 सेंटीमीटर जाडी आणि 2 सेंटीमीटर व्यास असलेल्या नाण्याचा त्या ठिकाणी चकत्या तयार करायच्या आहे. किती चकत्या तयार करता येतील असं आपल्याला विचारलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इष्टिकाची ती म्हणजेच क्युबाईडचं जे काही व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमला आपल्याला कॉईनच्या व्हॉल्यूमने काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. मग बघा, इष्टिकाची ती लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे ज्याचा अर्थ या ठिकाणी आपण सांगू शकतो 16 × 11 × 10 अपॉन कॉईन आहे, ज्याला आपण वृत्तचिती म्हणतो, आणि वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र आहे πr²h. πr²h. याच्याने आपण त्याला काय करू, डिवाईड करू. मग डिवाईड करायचं असेल तर πr²h आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे ज्याचा अर्थ काय, 22/7 गुणिले हा झाला तुमचा पाय, डायमीटर दिला आहे 2 म्हणजे त्याच्या रेडियस आली 1 इंटू थिकनेस म्हणजे एच दिला आपल्याला 0.2, बरोबर. मग आता काय होणार बघा, हा 7/22 वरती जाणार, खाली फक्त 2 उरलेला आहे, त्याच्यावरचा एक 0 वरती येईल, म्हणजे हा तुमचा काय होऊन जाईल बघा, 16 × 11 × 100 × 7 अपॉन 22 × 2, बरोबर. 11 × 11, 11 × 2 = 22, 2 × 1 = 2, 2 × 8 = 16, 2 × 1 = 2, 2 × 4 = 8, बरोबर. काय काय उरलं, 4, 100, 400, 400 गुणिले 7, 2800 कॉईन्स त्या ठिकाणी तयार होतील. लक्षात आलं का बघा, हे झालं तुमचं क्युबाईडचं व्हॉल्यूम, आणि 27 अपॉन म्हणजे πr²h हे झालं तुमचं त्या ठिकाणी कॉईनचं व्हॉल्यूम. हा 1 आला डायमीटरच्या हाफ, हा 0.2चा आपण 2 केला म्हणून 100 झाले, हा 7 अंशस्थानी जाईल, 22 छेदस्थानी आला, या 11ने आपण 22ला भागितलं 2 आलं, बरोबर. या 2ने आपण 16ला भागितलं 8 झालं, परत या 2ने 8ला भागितलं 4, 4 गुणिले 100 गुणिले 7, 7 × 4 = 2800 त्या ठिकाणी कॉईन तयार होतील. क्वेश्चन नंबर 51. द कर्व सरफेस एरिया ऑफ कॉईन इज 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर. द रेडियस ऑफ द बेस इज 6 सेंटीमीटर. देन फाइंड्स इट्स परपेंडिक्युलर हाईट ऑफ द कोन. तर आपल्याला कर्व सरफेस एरिया दिला आहे, बेस दिली रेडियसची, आणि परपेंडिक्युलर हाईट आपल्याला काढायची. तर कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे πr/l. πr/l, बरोबर. आणि ह्या एलचा उपयोग करून पहिल्यांदा आपला या फॉर्म्युलाचा उपयोग करून पहिले आपल्याला एल शोधायचं आहे, आणि एल आल्यानंतर मग आपण काय शोधू शकतो, त्याची परपेंडिक्युलर हाईट शोधू शकतो. मग बघा 3.14 इंटू आर दिला आपल्याला 6, बरोबर, आणि इकडे दिलं आहे 188.4 आणि एल जसाच्या तसा. मग याच्याने आपल्याला याला डिवाईड करायचं आहे, 188/4 डिवायडेड बाय 7 × 24, 7 × 2, 6 × 1 = 6, 2 = 8, 8 आणि 3 × 18, आणि याच्यात 2 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला एलची किंमत त्या ठिकाणी मिळणार बघा. आता खाली 2 घरे आहेत, वरती 1 घर आहे, म्हणजे वरती 10 उरणार, म्हणजेच
हे दोघं कॅन्सल होणार. एलची किंमत आली 10. बघा आर दिला आहे 6, आर किती दिला आहे 6, हा 10 आहे. तर याचा अर्थ परपेंडिक्युलर हाईट किती असेल 8 असेल. कारण बघा या ठिकाणी एल आला तुमचा 10, रेडियस दिली तुमची 6, तर ही परपेंडिक्युलर हाईट किती असेल 8 असेल. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 52. -512 x⁻17 divided by 64 x⁸8. चूज द करेक्ट 2 ऑप्शन्स. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, -512 x⁻17 डिवायडेड बाय 64 x⁸8. हा 8 याच्यातून मायनस होईल, x⁹9 येईल. बरोबर. हा 8चा वर्ग आहे, हा 8चा घन आहे, हा 8चा वर्ग म्हणजे 2 वेळा आहे, हा 8चा घन आहे. म्हणजे याचा अर्थ हा गेला 8 उरला, -8 आहे, -8 x⁹9 ऑप्शन नंबर 2. आणि हा -2चा पण क्यूब आहे आणि x⁹9 आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 53. द ॲव्हरेज एज ऑफ बॉईज इन द क्लास इज 15.5 years while the girls average is 60.5 years. The average age of the total student in the class is 60 years. If there are 30 boys in the class, find the number of girls in the class. बघा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करावं लागेल, जे बॉईजची ॲव्हरेज आहे म्हणजे मुलांची सरासरी 15.5 आहे, त्यानंतर मुलींची सरासरी 16.5 आहे, टोटल सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 16 आहे. इफ देअर आर 30 बॉईज इन द क्लास देन फाइंड द नंबर ऑफ गर्ल्स इन द क्लास. तर आपल्याला काय करायचं आहे, 15 जे बॉईज, तर जे काही 30 बॉईज आहेत बरोबर, त्या सगळ्या 30 बॉईजची आपल्याला काय करून घ्यायची, या ठिकाणी 15.5ने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे, त्यांचे एज टोटल एज मिळणार आहे. मग बघा 15.5 इंटू 30, 0 × 7 5 × 15 हातच्याला 1, 15 × 45 आणि 146 म्हणजे 465 आला सर्व मुलांच्या वयांची बेरीज. बरोबर. आता ॲव्हरेज ऑफ द गर्ल्स ॲव्हरेज दिला आहे 16.5 बरोबर. आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्सच्या द ॲव्हरेज ऑफ द एज ऑफ द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट इन द क्लास दिला आहे 60 इयर्स. आणि यांचा किती आला बघा. आता या ठिकाणी आपण काढला होता 15.5. 15.5मधून आपण आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स त्याचा ॲव्हरेज कितीने वाढला, त्या ठिकाणी 16 आहे. तर या ठिकाणी बघा, तर बघा एज ऑफ द टोटल 30 स्टुडंट इज 465. 3 × 15, 15 × 45 46 बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं नीट बघा, ऑप्शनची मदत आपण घेऊ. समजा 15 गर्ल्स असतील असं आपण समजू, तर 60.5 इंटू 15 करू आपण बरोबर. तर काय होईल बघा, 15 × 5 = 75, हातच्याला 7 बरोबर. 15 × 7 = 90 आणि 7 × 7 = 97, हातच्याला 9, 15 × 1 = 15, 9, 24,
47.5 यांची दोघांची जर आपण बेरीज केली, 5 जसं तसं, 7 5 12, आजच्याला 1, 6 4 10 2 12, आजच्याला 1, 722.5. आणि मग जर समजा आता आपण 16ला 45ने गुणायचं म्हटलं तर पॉईंटमध्ये उत्तर येईल का? नाही, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. पुढचा प्रश्न बघा. आता 16 जर आपण घेतल्या मुली, किती घेतल्या मुली? 16. मुलांचे एकूण ॲव्हरेज लक्षात ठेवा 465 आहे. मुलांची बेरीज एका बाजूला आपण लिहून ठेवू 465. आता 16 गुणिले आपलं 16.5 गुणिले 16 आपण घेतल्या समजा मुलींची संख्या. 16 पंचे 80, आजच्याला 8, 16 96 ने 8, 96 आणि 8 104, आजच्याला 10, 16 1 16 आणि 10 26, 264 आलं. याच्यात आपण मिळवलं 9 12 7 729 आले, बरोबर. आता मुलं आणि मुलींची संख्या झाली तुमची 46, बरोबर. 46ला 60ने मल्टिप्लाय केलं, 16 96 म्हणजे हा पण पर्याय योग्य नाही. आता 30 मुली घेऊ समजा आपण, मुली पण 30च घेतल्या समजा, तर 16.5 गुणिले आपण 30 केलं, 0 जसा तसा, 5 त्रिक 15, आजच्याला 1, 16 त्रिक 48, 49, 495 आणि 465ची बेरीज केली, 495 आणि 465ची आपण बेरीज केली, 5 5 0, आजच्याला 1, 9 6 15 आणि 1 16, आजच्याला 1, 960 आणि 16 96 होतात, बरोबर. तर या ठिकाणी बघा अंदाजाने पण आपण उत्तर काढू शकतो. कसं? तर या ठिकाणी 30 मुलं 30 मुली आहेत, म्हणजेच 16 त्यांची काय आले 30 आणि ते 60, 16 96 होतात आणि यांची दोघांची बेरीजसुद्धा किती होते? 960 होते. म्हणून पर्याय नंबर आपला 3 आला, ऑप्शन नंबर किती? 3. पुढे क्वेश्चन नंबर 54. द नंबर 3 स्टार, त्यानंतर एक साईन दिलं आहे, नंतर 6 इज कम्प्लिटली डिव्हिजल बाय 3 अँड द डिजिट ॲट द प्लेस ऑफ स्टार इज ग्रेटर दॅन 1 बाय द डिजिट ॲट दिस नंबर, देन फाइंड द डिजिट ॲट द प्लेस ऑफ स्टार. तर या ठिकाणी काय सांगितलं नीट बघा आपल्याला. ह्या संख्येत 3ने निश्चित भाग जात असेल आणि ह्याच्या जागेवरचा अंक, या चिन्हाच्या जागेवरचा अंक हा 1ने मोठा असेल, स्टारच्या जागी असलेला कोणता अंक असेल. तर आपल्याला या ठिकाणी नीट सांगितलं काय बघा, स्टार ह्या चिन्हाच्या जागी असलेला जो अंक आहे तो काय, ग्रेटर दॅन 1 बाय द डिजिट ॲट द प्लेस, म्हणजे याच्यावरचा जो नंबर आहे त्याच्यापेक्षा हा 1ने मोठा आहे, बरोबर. तर स्टारच्या जागेवर कोणता अंक असेल असं आपल्याला विचारलं आहे आणि त्या संख्येला 2ने भाग गेला पाहिजे. मग जर समजा आपण 1 घेतला तर इथं 0 येईल. स्टारच्या जागेवर 1 घेतला म्हणजे 3106 येईल. याला 3ने भाग जातो का बघा, 7 आणि 3 10 नाही जात. समजा आपण 32 16 घेतलं, कारण हा 2 हा 1, 6 आणि 1 7 आणि 2 9 3 12, याला 3ने भाग जातो, बरोबर. आपण 36 म्हणजे हा 5 हा घेतला, 6 आणि 5 11 आणि 6 17 आणि 3 20 होतो, याला भाग जात नाही, याला जात नाही. आपण 9 घेतला, 3 9 8, 6 घेतला, 8 आणि 6 14 आणि 9 23 आणि 3 26 होतो, याला बी जात नाही, म्हणजेच त्या ठिकाणी काय असेल, 2 असेल. क्वेश्चन नंबर 55. व्हॉट इज द सम ऑफ द ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ 7a + 2b + c अँड ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ. ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय, यांच्या जे काही संख्या आहेत कोणत्या, विरुद्ध संख्या, यांच्या दोघांची बेरीज आपल्याला करायची, म्हणजे यांची बेरीज करून त्याला विरुद्ध चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे काय बघा, -7a -2b -c अधिक -5a -b आणि धन 5c काय होईल, -12a -4b आणि +4c. यांच्यातून 4 कॉमन निघेल, -4 कॉमन घेतला,
3a प्लस बी मायनस 1c, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. स्क्वेअर रूट ऑफ 1.96 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2.89 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2.25 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 0.00000 इंटू 256. तर या ठिकाणी काय होणार बघा, 1 2 3 4 5 6 7 8 नंबर आहेत. तर या ठिकाणी आपण काय करू, सगळ्यांचे स्क्वेअर रूट घेऊन टाकू. हा 1.4, हा 1.7 मायनस 1.5 अपॉन 8 आहे तिथं, म्हणजे 0.00 आणि हा 256 आहे तुमचा. 16चा स्क्वेअर म्हणजे इथं 4 येतील. वरच्यांचे सगळ्यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन केले तर किती होतील बघा, 3.1 मायनस 1.5 म्हणजे बघा 7 आणि 4 11. 3.1 मायनस 1.5 आपण 0.0016 काय होईल, याच्यातून हा गेला 15, 31मधून 15 गेला 16, म्हणजेच 1.6 अपॉन 0.0016. 4 घरं खाली आहेत, 1 घर वरती आहे, म्हणजे 3 घरं शिल्लक राहतील. कुठं, वरती. 16 कॅन्सल होतील, म्हणजे एकावर त्या ठिकाणी 3 शून्य येतील, म्हणजे 1000 आलं, म्हणजे 10 किती आलं, 3. करण हॅज सेम नंबर ऑफ नोट्स ऑफ ₹20, ₹15. He had 4900 in the total. Then find the number of notes he has. टोटल नंबर ऑफ नोट्स ही हॅज. त्याच्याजवळ एकूण किती नोटा होत्या ते आपल्याला शोधायचं आहे. मग आपण काय करूया, 20 रुपयाच्या एक्स, 50 रुपयाच्या एक्स नोटा होत्या असं पण मानू. म्हणजे 20 एक्स अधिक 50 एक्स म्हणजे 70 एक्स बरोबर 4900, 490. हा एक झिरो गेला, एक झिरो गेला, 7 7 to 7 49 0. नंबर ऑफ एक्स नोट्स इज इक्वल टू 70. त्याच्याकडे 70 नोटा होत्या असं आपण सांगू शकतो. द एरिया ऑफ स्क्वेअर इज 5.29 स्क्वेअर सेंटीमीटर. देन व्हॉट इज द इट्स पेरिमीटर. या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ द स्क्वेअर दिला आहे 529, म्हणजे याचा अर्थ काय आपण सांगू शकतो की हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर हा आहे तुमचा स्क्वेअर रूट ऑफ 5.929 इज इक्वल टू 2.3, म्हणजे त्याची साईड आली 2.3. या 2.3ला आता आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचे, 4ने. 3 चौक 12, चला 4 2 8 आणि 1 9, म्हणजेच 9.2. स्क्वेअर नाही येणार, फक्त हा स्क्वेअर चुकीचा आहे या ठिकाणी. 9.2 सेंटीमीटर असेल त्याची पेरिमीटर. अ सिलेंड्रिकल टँक ऑफ बेस रेडियस 29 सेंटीमीटर contain water. In the water, a metal block is of length 22 centimeter, width 18 centimeter each, and height 10 centimeter is dropped. What will increase the level of the water in the tank? तर या ठिकाणी काय सांगितलं बघा, आपला सिलेंड्रिकल टँक आहे, रेडियस दिली त्याची 21 सेंटीमीटर. In that water, a metal block of length 22 centimeter, breadth 18 centimeter, and height 7 centimeter is dropped. Then what will be the increase in the level of the water tank? Cylindrical tank ची रेडियस आपल्याला दिली आहे. आता आपण त्या ठिकाणी त्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आणि याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला दोघांना त्या ठिकाणी कंपेअर करून आपण त्याची हाईट काढू शकतो. तर बघा या ठिकाणी आपल्याला सिलेंड्रिकल टँकचा जो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे तो आहे πr²h, म्हणजे 22/7 इंटू 21 इंटू 21
that is equal to 22 into 18 into 7. हा झाला त्या ब्लॉकचा व्हॉल्यूम आणि ही झाली त्या सिलेंड्रिकल याची व्हॅल्यू आणि इथं इंटू काय राहिला एच. बरोबर. हा 22 गेला, हा 22 गेला, 7 एक 7, 7 त्रिक 21, 7 एक 7, 7 त्रिक 21. हा 9 इकडे आणला, 3 त्रिक 9. हा याला डिवाईड करेल म्हणजे एच इज इक्वल टू 18/9 आणि दॅट इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. म्हणजेच त्या वॉटर लेवलची जी हाईट आहे ती 2 सेंटीमीटरने काय होईल इन्क्रीज होईल. क्वेश्चन नंबर 60. इन अ सर्कल विथ सेंटर O, chord of circle is 30 centimeter long. Its distance from the center is 18 centimeter. Find the radius of the circle. तर बघा क्वाड आहे 30 सेंटीमीटर, त्याचा हाफ केला 15 आला. त्यानंतर डिस्टन्स आहे तुमचं 8 आणि आपल्याला काय काढायची रेडियस ऑफ द सर्कल काढायची आहे. मग 8, 15 आणि त्या पायथागोरसच्या ट्रिपलेटमध्ये तिसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणजे 225 अधिक 64 म्हणजे 289 म्हणजे ती संख्या असेल किती 17. म्हणजे रेडियस असेल त्या ट्रँगलची किती 17. बघा 225 अधिक 64 दॅट इज इक्वल टू 289 आणि दॅट इज 17 स्क्वेअर. म्हणजे रेडियस असेल किती 17 सेंटीमीटर. पुढचा क्वेश्चन बघूया. अ हॉल हॅज लेंथ 28 मीटर, ब्रेथ 10.8 मीटर. फॉर फ्लोरिंग दिस हॉल स्क्वेअर टाइल्स आर टू बी यूज्ड ऑफ द हाफ मीटर साईड, देन हाऊ मेनी टाइल्स आर रिक्वायर्ड. त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला हॉलचा जो एरिया आहे त्या एरियाला त्या ठिकाणी त्या टाईलच्या एरियाने डिवाईड करायचं आहे. म्हणजेच 28 इंटू 10.5 अपॉन 0.5 इंटू 0.5 हाफ मीटर विचारलं आहे बघा. आता याच्याने आपल्याला याला फक्त डिवाईड करायचं आहे. आता 0.5 या ठिकाणी 2 आहेत म्हणजे 100 वरती येणार तुमचा. म्हणजे 28 28 इंटू हा आपण 105 करून घेऊ, याला 100ने डिवाईड मल्टिप्लाय करू भागिले हा 5 गुणिले हा 5 गुणिले याच्यातलं एक घर होतं म्हणून खाली आला 10. हा 0 गेला, हा 0 गेला. 5 1 5, 5 दुने 10, 5 1 5, 21 5 125. यांचा सगळ्यांचा आता करायचा गुणाकार आपल्याला. 21 दुने 42, 42 गुणिले 28, 42 गुणिले 28, 28 दुने 56, अच्छाला 5, 28 चौक 112 आणि 5 117, 1176 टाईल्स त्या ठिकाणी आपल्याला लागतील. ॲड द पॉलिनॉमियल्स. व्हॉट इज द डिग्री ऑफ द सम ऑफ द दिस पॉलिनॉमियल्स. आता ॲडिशन जर केले आपण तर डिग्री चेंज होत नाही. या दोघांमधील जी मोठ्यात मोठी डिग्री असेल तीच डिग्री त्या ठिकाणी काउंट केली जाते. म्हणजेच त्यांच्या ॲडिशनमधून जो पॉलिनॉमियल येणार त्याची पण डिग्री किती असेल 4 असेल. पुढे 81 स्क्वेअर इंटू 27 स्क्वेअर अपॉन 9 क्यूब इंटू 3/5. आता हे दॅट इज इक्वल टू x3. यांना सगळ्यांना 3च्या घातांकाच्या रूपात जर आपण मांडलं तर काय होईल बघा. 3चा 3/4/2 इंटू 3/2/2 अपॉन 3 स्क्वेअरच्या क्यूब इंटू 3/5. आता आले सगळे 3चे रेशटू हा 8, हा 4, 8 आणि 4 12, 12मधून 3 2 6 गेले 6, 6मधून 5 गेला 1. म्हणजे उत्तर फक्त काय येणार आहे 3. बघा 3चा 8वा घात, 3चा 4था घात, 3/8, 3/4, 3/6, 3/5. 5 आणि 6 11, 8 आणि 4 12, दोघांची वजाबाकी आली 1. म्हणजेच 3चा कितवा घात पहिला घात. म्हणजे उत्तर किती आलं 3. इफ द मेजर ऑफ 2 एक्सटर्नल अँगल्स ऑफ राईट अँगल ऑफ अ ट्रायंगल आर 60 and 130 respectively, then which type of the triangle is it.
एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांच्या मापांची बेरीज त्या ठिकाणी येते. दोन बाह्यकोनांचे माप 60 आणि 130 आहेत अनुक्रमे. तर त्या ट्रँगलचा म्हणजे त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता. आता या ठिकाणी बघा, दोन बाह्यकोनांची बेरीज केली आपण तर ती होते तुमची 190. किती होते? 190. आता 190 आली ही बेरीज. आता ही तुम्हाला 360 मधून वजा करायची आहे. आता 360 मधून का वजा करायची बघा, तर दोन बाह्यकोन आणि दोन आंतरकोन यांच्या चारींच्या मापांची बेरीज 360 येते. मग आता हे आले 270. नाही, 170 आले बघा. म्हणजे ज्याचा अर्थ दोन कोणांच्या मापांची बेरीज जर 170 असेल तर तिसरा कोण किती असेल? 10 असेल. मग दोन कोणांच्या मापांची बेरीज जर 170 आली तर बघा, नीट लक्षात घ्या बघा, हा त्रिकोण आहे, याच्या हा बाह्यकोन आणि हा बाह्यकोन. समजा हा बाह्यकोन आहे तुमच्या 30, आपला 60, तर याच्या शेजारचा कोण असेल तुमच्या 30 मापाचा. हा बाह्यकोन 130 अंशाचा आहे, तर याच्या शेजारचा हा बाह्यकोन आंतरकोन असेल तुमचा 50 अंश मापाचा. याच्याने याची बेरीज झाली तुमची 80. बरोबर? किती झाली? 80. लक्षात येते का बघा, हा 60 आहे, याच्या शेजारचा हा 30 असेल, हा 130 आहे, याचा शेजारचा हा 50 असेल. दोघांची बेरीज किती झाली? 80. तर त्याचा उरलेला तिसरा कोण किती अंशाचा असेल? 100 अंशाचा असेल. म्हणजे याचा अर्थ तो कोणता कोण असेल? ऑब्च्युस अँगल ट्रँगल असेल, म्हणजे विशाल कोण त्रिकोण तो त्या ठिकाणी असेल. पुढचा प्रश्न बघा. रोहित मेड अ प्रॉफिट 6% when he sold a car which he bought for ₹5 lakh. How much total did रोहित गेट आफ्टर सेलिंग इट? या 6% काढून घ्यायचं 5 लाखाच्या आणि ते त्याच्यात काय करायचं? मिळवायचं, कारण त्याला प्रॉफिट झालेला आहे. बरोबर? मग प्रॉफिटसाठी आपण पहिले प्रॉफिट काढून घेऊ. 5 लाखाचा किती पट? 6%. म्हणजे हे 2 शून्य जातील, याला फक्त 6ने मल्टिप्लाय करायचं आहे. 6 पंचे 30 आणि 30वर 3 शून्य, म्हणजे 30,000 त्याला प्रॉफिट झाला. म्हणजे 5,30,000 रुपये त्याला त्या ठिकाणी ती कार विकून मिळाली. द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर साइड्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 7 and 24 रिस्पेक्टिव्हली. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल अ परपेंडिक्युलर साइड्स ऑफ अ ट्रायंगल. त्या ठिकाणी परपेंडिक्युलर साइड्स जर आपल्याला दिल्या असतील, बरोबर, तर याचा आपल्याला रेडियस काढायची सर्कलची. आणि सर्कम सेंटर कुठं असतो? इथं असतो परपेंडिक्युलरवर. बरोबर? हे आहे 7, हे आहे 24, तर त्याचा हायपोटेनियस आहे 25 आणि ही साईड त्याच्या हायपोटेनियसच्या किती पट असते? निमपट असते. म्हणजे 12.5 त्याची काय असेल? रेडियस असेल. देअर इज अ डिक्रीज इन अ सेल ऑफ ऑब्जेक्ट by 10% due to the increase of the cost of the object by 10%, then find what will be the profit percent for all percent in the transaction. तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्याचं, डिक्रीज इन द सेल ऑफ ऑब्जेक्ट 10% अँड द कॉस्ट ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीज द कॉस्ट ऑफ ऑब्जेक्ट 10%. म्हणजे जर एखाद्या वस्तूची किंमत 10% वाढवली तर तिचा खप 10% कमी झाला, तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. तर समजा आपण काय करू, प्राईस समजा आपण त्याची 100 मानू. किती मानू? 100. आणि सेल समजा 100चा झाला. टोटल इन्कम आलं 10,000. बरोबर? आता या ठिकाणी काय झालं, टोटल इन्कम आलं 10,000. आता आपण प्राईस 110 केली.
तर सेल 10% कमी झाला, बरोबर. 11,99 झाले, 9,900 म्हणजे 100ने खप काय झाला, कमी झाला. 10,000ला 100ने 10,000 विक्री कितीने 9,900 झाली, म्हणजे 10,000 मागे 100 रुपये घट होते, म्हणजे त्याचा 1% काय झाला, लॉस झाला. पुढे योगेश डिपॉझिटेड 32,000 इन अ बँक फॉर 2 years ऑन सिम्पल इंटरेस्ट. आफ्टर मॅच्युरिटी ही गेट 88,400. देन व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आपल्याला. त्याला व्याज टोटल रक्कम मिळते 38,400, 32,000मधून वजा केली म्हणजे 6,400 हे त्या ठिकाणी त्याला इंटरेस्ट मिळालं, बरोबर. किती वर्ष, 2 वर्ष, आणि त्याचं मुद्दल किती होतं, 32,000. मग इंटरेस्ट आलं, इकडे आलं तुमचं 32,000 2 years, आणि आपल्याला काढायचं आहे रेट भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हा एक 0 गेला, हा एक 0 गेला. 32 1 32, 32 दुने 64, 0 0, बे 1 बे, बे 10 20, 10% पर ॲन्युम. पुढे क्वेश्चन नंबर 69. In the following frequency distribution, height of 20 student of the class is given from the given data. Then find the mean. मीन काढायची आपल्याला. त्या ठिकाणी हाईट दिली 160, 161, 162, 163. त्यानंतर नंबर ऑफ बॉईज दिलं आहे 4, 6, 5, 5, आणि आपल्याला काय काढायची, मीन काढायची. आता मीनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे नंबर ऑफ बॉईज, बरोबर. या ठिकाणी आपल्याला दिले, त्या ठिकाणी हाईट दिली 160मध्ये. मीन काढायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मीनचा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करावा लागेल. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा यांचा सगळ्यांचा गुणाकार करून घ्यावा लागेल. 16 64, 16 64, आणि त्याच्यावर एक शून्य आला पहिल्यांदा, म्हणजे 160 हाईट असलेले 4 मुलं आहेत, सगळ्यांच्या हाईटची ॲडिशन आली त्या ठिकाणी 1640. त्यानंतर 6 1 6, 16 96, 966, 5 2 10, आजच्याला 1, 16 85 1, 81 810, 5 3 15, आजच्याला 1, 16 85 1, 81 यांची सगळ्यांची ॲडिशन करायची. 6 5 11, आजच्याला 1, 1 2 3 9, 9 4 13, आजच्याला 1, 8 1 9, 9 8 17, 9 26 आणि 5 3131 आला, 3131. आणि हे बघा सगळ्यांची काय करायची बेरीज, 5 आणि 5 10 6 16 आणि 4 20, 20ने याला डिवाईड करायचं. 20 1 20, 20 1 20, उरले 11, ठेवला 3 13 झाले, 113. नीट बेरीज करा बघा. 16 64, 0 0, 6 1 6, आजच्याला 1, 66 96, 5 2 10, आजच्याला 1, 16 85 81, 5 3 15, आजच्याला 1, 16 85 81, 6 5 11, 1 2 3, 3 आणि 6 9, 9 4 13, आजच्याला 1, 9 8 आणि 16 आणि 1 17, 17 9 26, 26 आणि 6 32 झाले, म्हणजे 123 झाले. 6 2 20 120, उरला 30, 16 1 16, म्हणजे 161 त्या ठिकाणी आलं. त्याच्या पुढे पॉईंट आहे म्हणजे 161.55 त्या ठिकाणी आपलं उत्तर आहे. पुढे द पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स ज्वार व्हीट इन 4 villages इज गिवन इन द फॉलोइंग सब डिवायडेड बार ग्राफ. ऑब्झर्व द ग्राफ अँड सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली विभाजित स्तंभालेखामध्ये 4 वेगवेगळ्या खेड्यांमधील ज्वार आणि गहू, ज्वारी आणि गहूच्या उत्पादनाचा आलेख दाखवला आहे. त्याच्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. द प्रोडक्शन ऑफ ज्वार इन डी विलेज इज मोर बाय हाऊ मच द विलेज बी. डीमध्ये ज्वारचं कितीने जास्त आहे बीपेक्षा प्रोडक्शन. ज्वार मग आता या ठिकाणी बघा ज्वार आहे तुमची या ठिकाणी लाईन्स दिलेली, त्या ठिकाणी एमध्ये ती डीमध्ये किती येते 80%,
आणि बीमध्ये आहे ती तुमची 70, म्हणजे 10%ने कशी आहे, जास्त आहे. पुढे फाइंड द रेशो ऑफ द प्रोडक्शन ऑफ विलेज ए अँड सी. व्हीट प्रोडक्शनचा रेशो काढायचा आहे ए अँड सीचा. एचं व्हीट प्रोडक्शन किती आहे बघा 40, आणि सीचं किती आहे बघा तुमचं 50. 40 आणि 50चं प्रोडक्शन त्या ठिकाणी काढायचं आपल्याला. 40 आणि 50, 40:50, 4:5, म्हणजे 5:4 या ठिकाणी ऑप्शन नंबर 2. पुढे 71 क्वेश्चन, आपलं 72 नंबरचं क्वेश्चन बघा. विच टर्म शूड बी ॲडेड टू 100x² प्लस y² फ्रॉम द फॉलोइंग मेक इट कम्प्लीट स्क्वेअर. कम्प्लीट स्क्वेअर करायचं असेल तर खालील कुठली टर्म आपल्याला ॲड करावं लागेल, तर याच्यावरून आपण ठरवायचं बघा. 100चं स्क्वेअर रूट घ्यायचं 10x, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं y/4, आणि याला 2ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल बघा, 2 × 2, 2 × 2 4, 2 × 2, 2 × 5 10, म्हणजेच 5x/y. 2 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला चूज करायचे आहेत. मग हे एक तर प्लस पण असेल किंवा मायनस पण असेल, म्हणजे -5x/y किंवा +5x/y. आपण नाही येणार, 5xy येईल, कारण हा y वरती बघा 5xy +5xy किंवा -5xy. 73 नंबरचं क्वेश्चन. इफ 18 लेबर्स टेक 15 days टू कम्प्लीट 1 टास्क, देन हाऊ मेनी डेज विल 6 लेबर्स टू कम्प्लीट द सेम टास्क. हे आपलं व्यस्त चलनाचं उदाहरण आहे, आणि या व्यस्त चलनाच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं असतं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून त्याला तिसऱ्याने त्या ठिकाणी डिवाईड करायचं. म्हणजे याचा अर्थ काय, 18 × 15/6. याचं डिवायडेशन केलं 3, 15×3 = 45, 45 डेज लागतील. 74 नंबरचं क्वेश्चन. फ्रॉम द फॉलोइंग सिलेक्ट द फॅक्टर्स ऑफ द पॉलिनॉमियल 2x - 3 प्लस 125. याचे ब्रॅकेट आपल्याला काढायचे आहेत. याचे काय करायचे आहेत, फॅक्टर पाडायचे आहेत. त्याचे फॅक्टर पाडण्यासाठी आपल्याला काय करावं लागतील बघा. पहिले आपण याचा आणि याचा म्हणजे a³ + b³ फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे दोघांचं त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, क्यूब रूट घ्यायचं आहे. 2x - 3 + 5. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये याचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजेच 4x² - 3 × 2 = 6 × 12x, आणि प्लस हा 9, आणि प्लस दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याचं याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 10x - 15, 10x - 15, आणि प्लस 5चा स्क्वेअर करायचा आहे 25. मग बघा याच्याने याचा फॅक्टर पाडले तर 2x + 2, म्हणजे 2 कॉमन केला, 2x + 1 हा पहिला आला बघा. त्यानंतर बघा या ठिकाणी 4x² येऊन गेला. हा 12x आणि 10x यांचे दोघांची ॲडिशन केली तर आपलं काय होणार, -2x -22x, आणि 25 हा 15, 40 आणि हा 49, म्हणजे ऑप्शन नंबर किती आला, 1 आला. क्वेश्चन नंबर 75 इज द लास्ट क्वेश्चन. 0.036 / 0.6 × 2.35 / 0.05 × 1/6. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांमधले पॉईंट काढून टाकायचे आहेत. पॉईंट काढले तर काय होतील बघा. वरती किती घर आहेत, खाली किती घर आहेत आपण बघूया. वरती 3 आणि 2 5 आहेत, खाली किती आहेत 3 आहेत, म्हणजे वरती खाली 2 शिल्लक राहतील. म्हणजे 36 × 235 / 6 × 5 ×
5मधून 3 गेले 2 म्हणजेच 100 येईल खाली, बरोबर. आता आपण काय करूया, 6 1 6, 6 6 36, 5 1 5, 5 चौक 20, 5 7 35, बरोबर. आता याला दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार बघा, 7 सकम 42, परत अजून एक 6 आहे बघा, हा 6 गेला, हा 6 गेला, बरोबर. म्हणजे 47 आलं आणि त्याला डिवायडेड बाय काय आहे 100 म्हणजे 0.47, ऑप्शन नंबर 3. हा प्रश्न नीट समजून घ्या पुन्हा एकदा बघा. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, याचं आणि याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, पहिल्या याच्यात क्यूब रूट घ्यायचं आहे म्हणजे 2x - 3 + 5 येणार म्हणजेच 2x + 2 येणार म्हणजेच 2 × ब्रॅकेट x + 1 येणार आणि याच्यावरूनच आपल्याला फॅक्टर सापडून जातात. 1 नंबरचं बाकी काही करण्याची गरज नाही. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. परंतु विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरणं सोडवायचे कसे, याच्या युक्त्या कशा वापरायच्या, कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे समजेल, अन्यथा समजणार नाही.